कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर आज आहे भव्य असा कबड्डीचा सामना। आमदार चषक कबड्डी स्पर्धा 2024 ग्रँड प्राइज 1 लाख रुपये। एवढे? असू द्या असू द्या, आम्ही काय 1 लाख बघितले नाहीत काय? 1 लाख रुपये। तर आजचा सामना आहे पुसे सावळी विरुद्ध वरुडचा संघ। काय चित्तथरारक मॅच चाललेली आहे। वा 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 पट्ट्या, वा वा काय बोनस पण म्हणा। 1 पॉइंट। जीव लावून खेळात घालतात जान, अरे तेच मारतात रान। वा मानसिंग कदम वा। लगा ही केवढी भारी खेळते ती। असं वाटतंय फुल इयरभर फक्त ह्याचा सराव करत होते। या सगळ्यांपुढे सूर्याची टीम कशी उभी राहील? विनिंग टीम पुसे सावळे। आणि आता पुढचा सामना आहे गुळुमचा संघ विरुद्ध खटावचा संघ। अरे दोन्ही संघ एकास एक वर चढ असंच आहेत। आता होणार मैदानात राडा, उडणार धुळा। वा 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 वा। तर आता दोन्ही संघ मैदानात उतरलेले आहेत। गुळुमचा संघ आणि खटावचा संघ। Point. One point. शत्रू जरा डॅडींशी बोलायचं होतं। डॅडी सूर्या। काय रे सूर्या? काजूला लागलाय हो, तो नाही खेळू शकत। मी काय म्हणतो शत्रूला खेळलं तर बरं होईल। अरे मी काय करू खेळून? हे असलं काही जमत नाही बरं का आपल्याला। शत्रू असं काय करतोय? डॅडींच्या इज्जतीचा प्रश्न आहे बाबा। आम्ही जर 6 जणच खेळलो ना टीम बाहेर काढतील। तसं झालं तर आपल्या गावचं आणि डॅडींचं किती नाव खराब होईल तूच जरा विचार कर। खेळा डॅडी पर आओ। आम्ही खेळा म्हणलं की खेळायचं। तुम्ही चला पुढं, आलो मी मागून। डॅडी मला माहित होतं तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहणार।
येतो आम्ही. अहो कुठं अडकवला मला? चिरंजीव, खेळायचं म्हणजे खरोखर खेळायचं नसतं, खेळल्यासारखं दाखवायचं असतं. आलं का ध्यानात? आलं. जा. सूर्या, तुझा गेम खूप कमी पडतोय रे. असं काय नाही. अगं समोरचा संघ बघ की लय स्ट्रॉंग होता. सूर्या, तू पण खूप स्ट्रॉंग आहेस. मी तुला लहानपणी कबड्डी खेळताना पाहिलंय. अक्षरशः तू समोरच्या टीमला ओढून न्यायचास. वय पण आता कबड्डी सोडून लय वर्ष झाली. अगं आता सराव पण नाही राहिला. पण डावपेच तर आठवत असतील ना तुला? हे बघ, फक्त ताकदीने खेळून चालणार नाहीये आता इथे. लहानपणी तू काय डाव आखून खेळायचास ना, ते आठव आता. सूर्या, मला खरंच खूप विश्वास आहे तुझ्यावर. तू नक्कीच जिंकशील बघ. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. माणसानं लग्न केल्यावर त्याला जशी चूक सुधारायची संधी मिळत नाही, पण कबड्डीत त्याला चूक सुधारायची संधी मिळते. या स्पर्धेत जर का टिकून राहायचं असेल गुरुम संघाला, तर उधार घेतल्यावर लोक आपल्याला जशी टाळतात, तशा चुका या गुरुम संघाने आता टाळलेल्या पाहिजेत. आणि आपला संघ जिंकल कसा हे बघितलं पाहिजे आणि समोरच्या संघाला हरवलं पाहिजे. तर बघूया आता काय होतंय. गुरुमचा संघ तयार आहे आणि समोरचा संघही तयार आहे. चला उठा उठा उठा. One point. मेवणे, ओ मेवणे, बोला की. मॅच माझ्या टीम सोबत आहे हे विसरू नका. दाजीचा मान ठेवा आणि खेळापासून लांब राहावा. अहो ही काय सांगायला लागतंय का? काळजी करू नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.